मंडळी, आपल्या जीवाची बाजी लावून लढणाऱ्या मनोज जरांगेंनी 5व्या दिवशी विजयाचा गुलाल उधळला। मुंबईत धडकलेल्या मराठ्यांनी सरकारला अखेर नमतं घ्यायला लावलं, झुकायला लावलं। 8 पैकी 6 मागण्या मान्य करून घेतल्या। राज्याच्या कानाकोपऱ्यातला मराठा बांधव मोठ्या आशेने मुंबईत आला। ओबीसीतून आरक्षण घेणार या मागणीसाठी गावखेड्यातून आलेल्या मराठ्यांनी सरकारला आपली ताकद दाखवून दिली। सरकारची चहूबाजूने कोंडी केली आणि अखेर गेल्या अनेक दिवसांची मागणी मराठ्यांच्या पदरात पडली। त्यासाठी मराठा बांधवांना ऊन वारा पावसाशी झुंजावं लागलं, पण लढवय्या मराठ्यांनी मैदान सोडलं नाही, निर्धार सोडला नाही। प्रसंगी उपासमार सहन केली, उघड्यावर झोपले, हाल सोसले, पण त्याचं चीज झालं असं म्हणावं लागेल, कारण त्यांच्या मनात आज जल्लोषाची भावना आहे। आरक्षणाची धग सर्वात जास्त ज्या मराठवाड्यात होती त्या मराठवाड्याचा प्रश्न मार्गी लागला असं आंदोलकांचं म्हणणं आहे। तर हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर मराठवाड्यातला मराठा सरसकट कुणबी होईल हा प्रश्न विचारला जातोय आणि आंदोलक मराठवाड्यातल्या मराठ्यांचा हा ऐतिहासिक विजय असल्याचं म्हणतायत। पण काही अभ्यासकांना मात्र यातून मराठ्यांच्या हाती फारसं काही लागलं नाही असं वाटतं। दुसऱ्या बाजूला ओबीसी नेत्यांमध्ये या मुद्द्यावरून मतभेद आहेत। काही जणांना सरकारच्या जीआर म्हणजे ओबीसी आरक्षणाला लागलेला हा सुरुंग वाटतोय, तर काही अभ्यासकांना ओबीसी नेत्यांना हा जीआर म्हणजे आणखी एक लॉलीपॉप वाटतंय, कारण गॅझेटनुसार आरक्षण देण्याची संविधानात तरतूद नाही। जीआर नीट वाचल्यास कळतं की यात गॅझेटचा काही संबंध नाही। गॅझेटच्या आधारे तुम्ही कुणालाही एका वर्गातून दुसऱ्या वर्गात टाकता येत नाही। गॅझेटमध्ये फक्त आकडेवारी आहे, मग अंमलबजावणी कशाच्या आधारावर करणार असा सवाल विचारला जातो। गॅझेटची अंमलबजावणी करणार म्हणजे नेमकं काय करणार असे अनेक सवाल सरकारच्या हैदराबाद गॅझेटच्या जीआर नंतर विचारले जात आहेत। या सगळ्या प्रश्नांची उकल करणं गरजेचं आहे, कारण ज्या प्रकारे तुमची अवस्था आहे, काय झालंय, काय मिळालंय त्याबद्दलची अवस्था माझी सुद्धा आहे। त्यामुळे मी सुद्धा उत्सुक आहे की आज हे सगळं जाणून घ्यायला, आणि त्यासाठीच असणार आहेत मान्यवर तज्ञ पाहुणे जे उकल करून सांगतील। पण त्याआधी बघूया घडलं काय।